लहानपणापासून मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं लिटरेचर वाचत आलो आहे, त्यांचं साहित्य वाचत आलो आहे, त्यांच्या कथा कविता हे सगळं वाचत आलो आहेत. त्यांचा विचार आम्ही वर्गात अनुभवला आहे, त्यांचं साहित्य बघितलं आहे आणि त्यांच्या नावाशी जर माझं नाव या प्रकारे जोडलं जाऊ शकत असेल तर याचा मला अतिशय अभिमान वाटतो. सर, सावरकरांनी सुद्धा त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये, त्यांच्या संपूर्ण साहित्यामधून विज्ञानवादाचा पुरस्कार केला आणि आज आपण त्याच क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि त्याच क्षेत्राबद्दलचा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे. त्याच विज्ञानवादाची आज संपूर्ण समाजाला किती गरज आहे आणि सावरकरांचा विज्ञानवादाची किती गरज आहे? सावरकरांचा विज्ञानवाद जर सायन्स अँड टेक्नॉलॉजीत होताच, पण त्याचबरोबर अंधश्रद्धा आणि त्याच्यावर डिपेंडंट ज्या आपल्याकडे त्याच्यावरती विसंबून राहणाऱ्या जितक्या सामाजिक आपण पद्धती बाळगतोय सध्या, त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचा होता. तो एक झाला सामाजिक बहिष्कार, ज्या जुन्या प्रथा प्रतिष्ठा ज्या होत्या त्याच्या, आणि दुसरं आहे ॲक्च्युअल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सायन्समध्ये जे आम्ही IIT बॉम्बेला करतो आहे. आमचा पूर्ण इथे जास्तीत जास्त हे आहे की नवीन प्रकारची शस्त्र कशी काढता येईल, नवीन इफिशियंट शस्त्र कशी काढता येईल आहे याबद्दल आम्ही IIT मध्ये रिसर्च करतो आहे. इनफॅक्ट आम्ही नवीन सेंटर काढलं आहे आत्ता, ज्याला नवीन सेंटर फॉर डिफेन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजीवरती, ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ हेचचा जे आपण आत्ता युद्ध बघितलं जे झालं ते तीन की 4 दिवसांचं, त्याच्यात जो स्पेस रिसर्च रिलेटेड झालं तर त्याचाच आम्ही याचा पुरस्कृत त्याला रिलेटेड आम्ही टेक्नॉलॉजीज करतो आहे. मी स्वतः ॲटॉमिक रेंजमध्ये काम केलं असल्यामुळे आणि स्पेस आणि डिफेन्स DRDOबद्दल काम करतो, त्याच्यामुळे तिकडे काय सुरू आहे, काय करायला हवं याचा मला अनुभव आहे. त्या दृष्टीने आम्ही आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये पण हे काम सुरू केलं आहे. सर, आज संपूर्ण समाजाला विज्ञानवादाची जी गरज आहे, आज संपूर्ण भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज तरुणाईला तुम्ही काय आवाहन करा की कशा पद्धतीने विज्ञानवादाचा मार्ग अनुसरला पाहिजे? तरुणाला मी हेच आवाहन करेल की शाळेतलं जे शिक्षण आहे, आणि हे आव्हान तसंच समाजाला पण आहे की शाळेचं शिक्षण फार इम्पॉर्टंट आहे. शाळेतच पुष्कळ पुढच्या शिक्षणाची बीजं रोवली जातात. तिथे प्रॅक्टिकल अप्रोच जास्तीत जास्त घेता आला तर, आणि तिथे आपण जास्तीत जास्त जर पैसे टाकू शकलो त्या गोष्टीमध्ये, तर मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज विल बी जनरेटेड. त्याचा नक्कीच समाजाला पुढे फायदा होईल. आज सावरकरांच्या जयंतीनिमित्त आज सावरकरांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या लोकांना आज आपण सन्मानित करत आहोत आणि त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आपण आज इथे उपस्थित होतात. तर आपल्या काय भावना आहेत ह्याच्याबद्दलच्या? नाही, माझ्या भावना खूपच दाटून आलेल्या आहेत, कारण की स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय महान व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलं होऊन गेलं आणि त्यांचं जे काही महानत्व आहे ते सर्वांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. त्यांच्या नावाने आज जे 3-4 पुरस्कार दिले, त्यामध्ये शौर्य पुरस्कार, त्याशिवाय समाजसेवा पुरस्कार आहे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्यांचा पुरस्कार आहे. मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे. हे अतिशय बहारदार कार्यक्रम झाला. त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं माझं मनापासून मी अभिनंदन केलेलं आहेच, पुन्हा एकदा करतो. आणि या निमित्ताने राष्ट्रीय स्मारक जे सावरकरांचं आहे त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की सावरकर हे घराघरात पोचले पाहिजेत. सर, आज तुम्ही आत्ता हा विचार मांडला, तुमच्या भाषणामध्ये पण तुम्ही हा विचार मांडला की सावरकरांचे विचार सावरकर घराघरात पोचले पाहिजेत. तर नेमक्या कशा पद्धतीने आज सावरकरांच्या विचारांची आज राष्ट्राला गरज आहे? आणि आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात, तुम्ही आज आपल्या सेवेनिमित्त आज पूर्ण महाराष्ट्र बघितलेला आहे, तर महाराष्ट्रात कशा पद्धतीने सावरकरांच्या विचारांची गरज आहे आणि कशा पद्धतीने रुजवले पाहिजेत? हे बघा, सावरकरांचं जर तुम्ही सार बघितलं तर देश प्रथम, बाकी सगळं नंतर. आणि आज आपल्या देशाला ह्या विचाराची फार गरज आहे. प्रत्येक या देशाचा जो नागरिक आहे त्यांनी देशाची उन्नती, देशाची सुरक्षा, देशाची वाढ, देशाचा गौरव ह्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि देशाची सुरक्षा ही काही सीमेपुरतच मर्यादित नाही आहे, अंतर्गत सुरक्षा देखील फार महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिक हा सजग राहून योगदान देऊ शकतो. मला असं वाटतं की हे फार आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश समजला जातो, महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. आज या माध्यमातून आज तरुणांना तुम्ही काय आवाहन करू शकाल की सावरकरांचे विचार त्यांनी कशा पद्धतीने अनुसरले पाहिजेत आणि कशा पद्धतीने राष्ट्रासाठी योगदान दिलं पाहिजे? सर्वप्रथम तर मी तरुणांना आवाहन करीन की तुम्ही समजून घ्या, सावरकर समजून घ्या, टिळक समजून घ्या, सर्व आपले जे मोठे नेते राहिले, आपला देश कुठल्या
कशा प्रकारे मार्गक्रमण करून आपण स्वातंत्र्य मिळवलं, एवढी मोठी गोष्ट, स्वातंत्र्य मिळवणं ही फार मोठी गोष्ट होती. ते टिकवणं आता आपलं कर्तव्य राहणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा गौरव वाढवणं हे खरं तरुणांच्या खांद्यावरती याची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे त्यांनी इतिहास वाचला पाहिजे, देशाचा इतिहास वाचला पाहिजे, जगाचा इतिहास वाचला पाहिजे आणि त्यातून मग प्रेरणा घेतली पाहिजे, उत्साह घेतला पाहिजे. आणि देशासाठी समर्पित जोही व्यवसाय तुम्ही निवडाल, जोही मार्ग निवडाल, तो आपल्या मनाप्रमाणे निवडा, पण त्याच्यामध्ये तुम्ही उत्तुंग भरारी घ्या आणि देशाला योगदान द्या. आज सर्व मान्यवरांकडनं आपण जाणून घेतलं की सावरकरांचे विचार, त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधले विचार आज राष्ट्राला किती गरजेचे आहेत आणि त्यांच्या विचारांमुळेच राष्ट्र आपलं बलशाली होऊ शकतं हे विचार त्यांनी सगळ्यांनीच ठासून सांगितले आणि ही संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या समोर पेश केली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.